नमस्कार, उमाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला आज आपल्याला बनवायचं आहे मस्त असं झणझणीत असं मटणाचा रस्सा, आणि तोही झटपट असं कुकरमध्ये. तर अगदी बॅचलर्स जे आहेत मुलं आहेत ते सुद्धा करू शकतील, इतकं सोपं आहे. तर बघा, झटपट होणारा झणझणीत असा मटण रस्सा करायचा आपल्याला. तर ह्यासाठी बघा मी इथं 1 किलो मटण घेतलेले. हे बघा, स्वच्छ धुवून घेतलेले 3-4 पानांनी. आणि मटण आहे ते थोडंसं असं मिक्स आहे, तर स्वच्छ धुवून घ्या पहिल्यांदा. त्यानंतर ह्याच्यामध्ये मसाला बघा कुठला जाणार आहे. तर बघा इथं मसाल्याचं मी ऑलरेडी करून घेतलेलं आहे. म्हणजे खोबरं घेतलेलं आहे बघा, अर्ध्यातल्या अर्धी वाटी असा खोबऱ्याचा तुकडा होता, तो मी असा भाजून घेतलेला आहे. एक मीडियम साईजचा कांदा मी भाजून घेतलेला आहे. लसणाचा कांदा आहे एक मोठ्या साईजचा होता, तो मी इथं सोलून घेतलेला आहे. आल्याचा इथं एक तुकडा असा होता, तो घेतलेला आहे. आपण साल त्याची वरची काढलेली आहे आणि कापून घेतलेलं आहे. कोथिंबीर आहे ती देठासहित आपण घेतलेली कोथिंबीर मूठभर घ्यायची. तर ह्याचं मस्त असं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. चला, तर हे काय बेसिक मसालेच आहेत किचनमधले, वेगळं काहीच नाही आहे. खोबरं आहे, कोथिंबीर, कांदा वगैरे. तर चला, हा मसाला आपण मस्त असं बारीक असा वाटून घेऊया. तर बघा, आपण मसाला वाटून घेतलेला, अगदी बारीक वाटलेला आहे. इथं मी कांदा लसूण घेतलेला आहे, कांदा लसूण मसाला आहे तो घेतलेला आहे. तुम्ही जो मसाला खाता, चटणी रोज वापरता भाजीमध्ये, तो घालायचा आहे. तर मी इथं 4 चमचे घेतलेले आहे. इथं मटण मसाला आहे तो घेतलेला आहे. एक कांदा होता मीडियम साईजचा, तो बारीक चिरून घेतलेला आहे. कोथिंबीर घेतलेली. चला, मटण आपण अजिबात शिजवून घेतलेलं नाही, मटण कच्चंच आहे. आपण डायरेक्ट कुकरमध्ये शिजवायचं आहे. चला, कुकर ठेवलं आहे बघा गॅसवरती. तेल घालूया आता आपण. तेल आता तुमच्या आवडीनं कमी जास्त तुम्ही करू शकता. आता नॉनव्हेज आपण करतोय, तर तेल त्याच्यामध्ये जातंच, तरी तुमच्या आवडीनं तुम्ही घालू शकता. तेल जरा गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण कांदा घालूया. कांदा आहे तो चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. गॅस मोठा करूया. तर बघा, कांदा चांगला लाल झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये मसाला घालूया, वाटण जे केलं आहे ते. वाटण पण चांगलं आपण परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. ह्याच्यामध्येच आपण हे मसाले घालूया. याच्यामध्ये थोडी मी धना जिरा पावडर घेतलेली 1 चमचाभर, ती पण घालायची. हे मसाले पण चांगले परतून घेऊया आता 1-2 मिनिट. तर आपण आता हे जे मटण आहे त्याच्याबरोबर हे मसाले परतून घेऊया. वाटण वगैरे घातले ना आपण, ते ह्या मटणाबरोबर आपण परतून घेऊया. म्हणजे वाटण पण परतलं जाईल आणि मटण हे कच्चंच आहे आपलं ना, त्यामुळे ते पण परतलं जाईल. हळद घालायची आपल्याला मटणामध्ये. 1 चमचाभर घातलेली हळद. थोडं मीठ घालूया अंदाजाने. परतून घेऊया. गॅस अगदी मोठा करायचा आणि चांगलं मटण हे परतून घ्यायचं आहे. बघा, मटण शिजवायचं आपले कष्ट वाचलेले आहेत आणि वेळ वाचलेला आहे मुख्य म्हणजे. मटण आहे ते आपण 2-3 मिनटं चांगलं परतून घेतलंय. थोडंसं आपण 2 मिनटं आपण झाकून ठेवूया. असंच झाकण फक्त मी असं ठेवलेलं आहे. 2 मिनटावर एक वाफ येऊ देऊया. बघा, मस्त अशी वाफ आलेली. परतून घेऊया आता आणखी जरा. तर बघा, मटण आपण चांगलं परतून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी गरम घालायचं आहे, थंड पाणी घालायचं आहे. त्यामध्ये आपण कोथिंबीर घातली नाही, कोथिंबीर घालूया. वाटणात घातली होती कोथिंबीर, शिरून घातली थोडीशी. आता मीठ पण आपण घातलेलं आहे.
आता तुम्हाला किती रस्सा करायचा आहे तसं पाणी घालायचं. आता मटण कसं आहे त्याच्यावरती शिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला. मटण जर जास्त जुनं असेल तर अगदी स्लो टू मिडियम करायचा गॅस आणि 3 शिट्ट्या घ्यायच्यात. आणि मटण जे कोवळं असेल ना तर 2च शिट्ट्या घ्यायच्यात मिडियम टू स्लो गॅस करून. सुरुवातीला थोडा गॅस मोठा करायचा आपल्याला. चला गॅसला आता झाकण लावूया. सॉरी, कुकर आता मी बंद करून घेते बघा. सुरुवातीला गॅस जो आहे तो मोठाच ठेवायचा. थोडा वाफ पकडली गेली की मग आपण काय करायचं, गॅस आहे तो मिडियम टू स्लो करायचा आणि 3 शिट्ट्या मी करून घेणार आहे. थोडंसं जुनं आहे मटण आणि कोवळं मटण असेल तर फक्त 2 शिट्ट्या करायच्या. तर बघा आपला मटण रस्सा झणझणीत असा कुकरमध्ये केला आपण. तर हे बघा मस्त असा मटण रस्सा अगदी 2 शिट्ट्यामध्ये शिजलेला आहे. मीडियम टू स्लो गॅस करायचा आणि 2 शिट्ट्या घ्यायच्या आणि मस्त असा मटण रस्सा तयार झालेला आहे. मटणही छान शिजलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा जास्त गिर्र पण झालं नाही आणि कच्चं पण नाही. तर झटपट होणारा हा मटण रस्सा नक्की ट्राय करा. अगदी बॅचलर मुलंसुद्धा करू शकतात, इतकं सोप्या पद्धतीने आपण केलेलं आहे. तर झणझणीत हा मटण रस्सा नक्की करून बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला. तर आवडली का रेसिपी नक्की सांगा. आणि आणखी एक तुम्हाला सांगायचं म्हणजे कुकरमध्ये पाणी घालताना ते पाणी आटत नाही, त्यामुळं मोजूनच पाणी घालायचं. जेवढं आपल्याला रस्सा करायचा आहे तेवढंच पाणी घालायचं, कारण कुकरमध्ये पाणी आटलं जात नाही. आपण भांड्यामध्ये जेव्हा शिजवतो मटण वगैरे किंवा कुठलीही भाजी त्यावेळेस ते पाणी आटतं. ते शिजत आलं म्हणजे ते पाणी आटतं नाही का. तर कुकरमध्ये तसं होत नाही. जेवढं आपण पाणी घातलं आहे ते तेवढंच राहतं आणि तो पदार्थ शिजतो, पाणी आटलं जात नाही. त्यामुळं जेवढा आपल्याला रस्सा करायचा ना तेवढंच पाणी घालायचं. तर बघा आवडली असेल रेसिपी, पटदिशी लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा आणि आपल्या ज्या रेसिपी आहेत तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा. आपल्या ज्या रेसिपी आहेत त्या तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा, त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. आणि हा मटण रस्सा भाकरीबरोबर खायचा आहे, मस्त अशा गरमागरम ज्वारीची भाकरी आणि हा मटण रस्सा. अगदी जिरा राईस बरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर पण खाऊ शकता, काय हरकत नाही. मस्त असा झणझणीत असा मटण रस्सा नक्की ट्राय करा. तर भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी करून पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा आणि कमेंट करून सांगत राहा माझ्या रेसिपी कशा वाटतात किंवा तुम्ही करून बघितले का ते.